दादा आम्हाला असं असं मंदिरासाठी मदत करा. ते आले की प्रत्येकाच्या खिशात 5,000ची, एकाच्या पावती, एकाच्या 15,000ची, एकाची 25,000ची. काय क्वालिटीचा माणूस आहे, किती त्याची क्षमता आहे, ते बघून पावती द्यायची असते त्यांच्या डोक्यात मानसिकता होती. हां. ते मानसिकता बघून मग ते काय म्हणले, की आम्ही आल्यानंतर मी त्यांना म्हणलं, "काम कशामुळे थांबले आता?" तर ते हं, म्हणले त्यांना काय वाटलं काहीतरी मोठं मिळेल आता. हं. त्यांनी त्या खिशातल्या पावत्या काय काढल्या नाही. म्हणले, तुम्ही सांगा कसं काय?" मी म्हणलं, "खडी पाहिजे का सिमेंट पाहिजे तुम्हाला? का काय कशामुळे स्टील पाहिजे? कशामुळे काम थांबलं?" मग त्यांच्या डोक्यात विचार आला, की आता स्टीलचा विचार केलाय. मग मंदिराचं अख्खं स्टीलच जर हा माणूस देत असेल, तर कशाला आपण 5,000 आणि 10,000ची वर्गणी करायची. बरोबर. मग त्यांनी मला सांगितल्यानंतर मग मी काय केलं, त्यांना म्हणलं, "ठीक आहे, काय पाहिजे तुम्हाला?" ते म्हणले, "स्टील." हं. म्हणलं, "ठीक आहे, तुम्ही शिक्रापूरला जावा. त्या ठिकाणी कोणत्या दुकानात तुम्हाला फोन करा, किती स्टील पाहिजे तेवढं घेऊन जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती रक्कम त्या ठिकाणी दुकानदाराला ऑनलाईन पाठवतो." त्यांना ते खूप आश्चर्यकारक धक्का बसला. ते खूप म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त. कसं होतं, कधी-कधी बाहेरच्या गावात लोकं स्वतःचं डिझेल टाकून जातात बरोबर. आणि एखाद्या उद्योजकाकडे जायचं 1,000-1,500 डिझेल स्वतःतलं घालायचं आणि त्याने तिथे जाऊन जर 2,000 वर्गणी दिली, तर मग आपण कशाला गेलतो असं त्यांना मानसिकता संध्याकाळी त्यांची तयार होते. बरोबर. पण आज त्या ठिकाणी आळंदीसारख्या ठिकाणी ते आले, माऊलींचं दर्शन घेतलं. त्यांचं काय 1,000-500 डिझेल गेलं असेल, ते गेलं असेल. पण त्यांना जर 1,00,000च्या आसपासचं जर स्टील त्या ठिकाणी मिळालं, तर त्यांना समाधान वाटलं. क्या बात है! मग ते बोलता-बोलता त्यांच्याकडून असं आलं, की दादा आपल्याकडे टँकरनी पाणी आहे पिण्यासाठी, अंघोळीसाठी, तर आपण काहीतरी शेतीसाठी आपण केलं पाहिजे. माझ्या डोक्यात आहे, पण आपण भविष्य काळामध्ये काहीतरी करू.